हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आपण खूप छान तयारी करतो, बट काही वेळेला फोटो काढतो तेव्हा कळत नाही की पोजेस कशा द्यायच्या। साडीवर पोज देणं हे खूप डिफिकल्ट असतं, कळत नाही की कोणत्या पोज कशा द्याव्यात। तर आज मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे। जर तुम्ही कुठे बाहेर गेला असाल, सिंपल लुक असेल, तर तुम्ही छान ही साधीशी पोज देऊ शकतात। जर घरात असाल किंवा ब्लॅक तुम्ही काहीतरी मॉडेल सारखं घातलंय तर तुम्ही या अशा क्लोजअप पोजेस पण देऊ शकतात। सध्याला क्लोजअप पोज देण्याची खूप फॅशन आहे आणि तुम्ही छान रँडमली फोटो सुद्धा क्लिक करू शकतात। ह्या पद्धतीचे खूप नॅचरली हे फोटो वाटतात आणि बघायला पण खूप सुंदर वाटतात। तुम्ही मस्त एकदम साधे सिंपल छान हेअरस्टाईल केली, त्याच्यावर पण तुम्ही नॅचरली असे फोटो क्लिक केले, ते पण अगदी उठून दिसतात। आणि जास्तीत जास्त फोटोमध्ये लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही फोटो हे क्लिक करत असतात तेव्हा तुमचं केसांचं लुक कसं आहे हे खूप मॅटर करत असतं। तुम्ही कितीही सुंदर तयारी केली, बट तुमचं केसांचं लुक जर चांगलं नसेल तर तुमचे फोटो हे खूप घाण येऊ शकतात। त्यासाठी तुम्हाला केस छान सेट करायचे आहेत, नंतर तुम्हाला फोटो काढायचे आहेत। कारण आपला फोटो हा केसांवर खूप डिपेंड असतो। आपण कसे केस घातले आहेत, कशी हेअरस्टाईल केली आहे, त्याच्यावर आपल्या फोटोंचं लुक हे येत असतं। आणि जेव्हा तुम्ही फोटो काढतात तेव्हा तुमचा जो कॅमेरा असतो तो तुम्ही छान पहिले क्लीन करा। मोबाईलचा असो किंवा कॅमेरा असो आपला, तो पहिले क्लीन करा, त्यानंतर तुम्ही फोटो हे क्लिक करू शकतात। आणि जेव्हा तुम्ही फोटो घेतात तेव्हा तुम्हाला लाईटमध्ये छान फोटो घ्यायचे आहेत। तुम्ही बाहेर असतील तेव्हा सुद्धा तुम्हाला लाईटचा विचार करावा लागेल, कारण तुम्ही तयारी पण खूप छान केली, सगळं छान आहे, बट तुम्ही जिथे फोटो काढता आहात ती जर बॅकग्राऊंड चांगली नसेल किंवा तिथे लाईट नसेल तर तुमचे फोटो हे खूप ब्लॅक येतात। त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करून फोटो क्लिक करायचे आहेत। तुम्ही छान उभं राहून पण अशा पोजेस देऊ शकतात। कॉटनच्या साडीमध्ये पण या पोजेस खूप सुंदर वाटत असतात आणि या नॅचरली पोजेस अशा वाटत असतात। आणि तुम्ही सिटिंग पोजेस पण देऊ शकतात, त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप छान छान ऑप्शन आहेत। आणि जर तुम्ही पारंपरिक लुक तयार केलं असेल तर तुम्ही या पद्धतीच्या पोजेस पण देऊ शकतात, याच्यामध्ये पण तुमचं लुक अगदी खूप सुंदर वाटत असतं। जर तुम्हाला क्लोजअप फोटो काढायचे असतील तर तुम्ही या पद्धतीने क्लोजअप फोटो देखील काढू शकतात। आणि जर तुम्हाला छान उभं राहून फोटो क्लिक करायचे असतील तर तुम्ही मागचं बॅकग्राऊंडचं लक्षात घेऊन अशी पोज पण देऊ शकतात। जर तुम्हाला शॉर्टमध्ये फोटो क्लिक करायचा असेल रँडमली तर तुम्ही या पद्धतीने देखील करू शकतात। आणि खूप छान छान फोटोंचे आता ऑप्शन आले आहेत, तुम्ही ते बघत पण असाल, बट सगळं मॅटर करतं ते आपल्यावर, आपण कशी पोजेस देत आहोत। आणि जर लॉंग केस असतील तर तुम्ही छान तुमच्या केसांचा उपयोग फोटोमध्ये देखील करू शकतात, हे खूप सुंदर वाटतं। आणि ब्लॅक कलरमध्ये जर काही वेअर केलं असेल तर तुम्ही छान डार्क कलरमध्ये काहीतरी हातात गळ्यात वेअर करा, त्याच्यामुळे पण तुमचं लुक हे आकर्षक दिसू शकतं। आणि जर बाहेर असाल तर तुम्ही या पद्धतीच्या सिंपलवाल्या पोजेस पण देऊ शकतात, या पण फोटोमध्ये खूप सुंदर अशा वाटत असतात। मी आत्ताच बोलली की केसांचा उपयोग जास्तीत जास्त करून घ्या, याच्यामुळे फोटोंना एक एकदम सुंदर असं लुक येत असतं। आणि हे सगळे फोटो मी खूप सिंपल वेमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत। आणि हे फोटो तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने क्लिक करून बघा आणि मी ज्या टिप्स बोललेले आहेत त्या नक्की फॉलो करा, तुमचे फोटो पण अगदी खूप सुंदर येतील। तर ह्या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स। आय होप की तुम्हाला नक्की आवडल्या असतील। ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला अजून छान कोणते व्हिडिओ बघायचे आहेत मला कमेंट करून नक्की सांगा, मी ते तुमचे प्रॉब्लेम पण नक्की सॉल्व करेल। सो व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।